हॅलो स्टुडंट्स, विद्यार्थी मित्र. आता आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिक्सची पुढचे पॉईंटकडे आपण बघणार आहे. वी हॅव सीन द डिटेल स्टडी अबाउट व्हॉट इज बाय टोटोलॉजी, contradiction and contingency. For a given statement pattern is to be a tautology or contradiction or contingency, we have to construct the truth table of the given statement. Let us see some more examples related to how to show it is a tautology, contradiction and contingency. Here, this is our first example here on board. So first is show that this is a tautology. I am writing here. We have to show now P implies with Q implies with P. This statement pattern is a tautology. This is a tautology. हे टोटोलॉजी प्रूव्ह करायचं आहे. आणि टोटोलॉजी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला माहित आहे, फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर ट्रूथ टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. हाऊ टू प्रिपेअर अ ट्रूथ टेबल? वी नो ऑल द रूल्स. Just observe the how many statements are here. Here are P and Q. There are two. Here is a P, here is Q. Two statement pattern. So first write P. After write Q. These are two statements. Okay. पुढं काय करा? P Q झालं. नंतर निगेशन P आहे का चेक करा. यामध्ये निगेशन P नाही. निगेशन Q आहे का चेक करा. ते सुद्धा नाही दिसत. मग काय करा? ब्रॅकेट ऑब्झर्व करा. इथं ब्रॅकेट आहेच. ही इथं ब्रॅकेट आहे. त्या ब्रॅकेटची निर्मिती इथं करूया. Q इम्प्लाइज विथ P. ही ब्रॅकेट तयार झाली. आता काय करूया? अजून दुसरी ब्रॅकेट दिसत नाही. मग हे टोटल जो सगळा प्रकार आहे ते आपल्याला इथं लिहिलं पाहिजे. आता मी काय करतो, नंबर 1 2 3 अशा रीतीने इथं 4 लिहूया. आणि अशा रीतीने इथं होईल. आता इथं फोर्थ कॉलम काय असणार आहे बघा. हे संपूर्ण असणार म्हणजे P इम्प्लाइज विथ हिअर Q इम्प्लाइज विथ P. आता हे 1 2 3 4 काय द्यायचं? इफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टू लार्ज, समजा मोठ्या प्रकारचं असेल तर दिलेल्या जागेमध्ये स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल लिहिता येत नाही, जागा जास्त लागते. मग त्यासाठी आपण काय करूया? हे नंबर दिलेत बघा. आता बघा इकडं हा जो आहे ना, एवढा स्पेस जास्त लागलाय. त्यासाठी काय करूया? P म्हणजे नंबर 1, हे सगळे ब्रॅकेट नंबर 3 म्हणजे इथं 1 आणि 3. बघा इथं 1 आणि इथं 3 आणि त्याच्यामध्ये इम्प्लाइज आहे 1 नंबरचा कॉलम आणि 3 नंबरचा कॉलम. इम्प्लाइजचा रूल आपल्याला वापरायचा आहे. ओके. नाव हिअर आर P and Q, two different statements. So first write TTFF. लक्षात ठेवा, सगळ्या प्रकारच्या ट्रूथ टेबलमध्ये एक लक्षात घ्या, द गिवन पॅटर्न मध्ये P आणि Q ही 2 अक्षर असतील. 2 अक्षर असतील तर काय करा? 2 वेळा T लिहा, 2 वेळा F लिहा. जर समजा इथं या PQ मध्ये अजून एक R अक्षर असेल, 3 अक्षर असतील, तर आपणाला हे एवढं लिहून चालणार नाही. इथं 1 2 3 4 ह्याच्या खाली पुन्हा 4 करावे लागतील. म्हणून इथं थर्ड एक्झाम्पल इथं असं घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये R असेल. बघा सेकंड एक्झाम्पल इथं R दिसतंय. म्हणजे जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये R सुद्धा असेल तर आपल्याला हे 4 आणि हे 4 8 प्रकारचे आपल्याला आडव्या रो कराव्या लागतील. आता इथं R नाहीये, त्यामुळे ॲज इट इज या पद्धतीनेच फक्त बघूया. डबल T डबल F. ओके. नंतर सेकंड TF TF. ओके. आता इथून पुढे बघा, थर्ड कॉलम काय? Q इम्प्लाइज विथ P. Q इम्प्लाइज विथ P आहे. Q कुठं आहे? तर Q आहे या 2च्या ठिकाणी. P कुठं आहे? इकडं. तर Q इम्प्लाइज म्हणजे आपल्याला असं इथून
इकडं जायचं आहे असं. ॲरो कसा आहे बघा, इथून इकडं इम्प्लाइज आहे. मला सांगा इम्प्लाइजचा ॲरो काय सांगतो? टी इम्प्लाइज एफ, रिझल्ट इज एफ. हा आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशनचा. आता काय करा, इथं टी आणि इकडे एफ बघा. टी एफ आहे का? नाही. इथं टी एफ, इकडून इकडे टी एफ आहे पण नाही. हा क्यू पासून पी इकडे गेलाय. आपण क्यू पासून इकडे जायचंय. टी एफ नाही, पण इथं आहे टी एफ. टी एफ असताना एफ, बाकी टी एफ कुठं आहे का? नाही. मग ऑल द एंट्रीज काय असणार आहे? सगळीकडे टी असणार आहे. आणि अशा रीतीनं वी हॅव जस्ट कन्स्ट्रक्ट द वर्टिकल कॉलम कन्सिस्टिंग डबल टी एफ टी. आता लास्ट कॉलम बघा बरं. लास्ट कॉलम, व्हॉट इज लास्ट कॉलम? 1 इम्प्लाइज विथ 3. मी काय करतो? 1 नंबरच्या कॉलमला टिक करतो. थर्ड 3 नंबरच्या कॉलमला टिक करतो. आणि या दोन्हीच्या मध्ये इम्प्लाइज आहे. दोन्हीच्या मध्ये खाली इम्प्लाइज. तर इम्प्लाइजचा रूल आत्ताच मी सांगितलंय. टी एफ असेल तर एफ. आता बघा टी एफ असेल, मी एक काय करणार, एक बोट या पी वरती ठेवा, दुसरा या 3च्या जागा म्हणजे या ब्रॅकेट वरती ठेवा आणि वर्टिकली असं खाली खाली सरकत या आणि हा रूल वापरा. टी एफ असेल तर एफ. बघा बरं टी एफ आहे का? नाही. हिअर ऑल्सो नॉट. हिअर डबल एफ. हिअर एफ टी आहे, टी एफ नाही. तर अशा रीतीनं टी एफ असेल तर एफ इथं कुठंच नाही, सगळीकडे आलं टी. ओके. आणि अशा रीतीनं वी हॅव कन्स्ट्रक्ट ऑल द ट्रूथ टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट. ऑब्झर्व ऑल द एंट्रीज in the last column, all the entries in the last column are as a T. Here all entries in the last column of given truth table are as capital T. Hence, given statement pattern is a tautology. अशा रीतीनं हा आपण प्रश्न इथं पूर्ण केलेला आहे. काय केलं आपण? हे जे आहे याचं टोटॉलॉजी प्रूव्ह करा, तो केलेला आहे. कधी कधी एक्झामला असंच असतं, फाइंड द कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट. आपण या लॉजिकच्या एका आपण व्हिडिओमध्ये होमवर्कसाठी मी एक्झाम्पल दिलं होतं. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर द पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज विथ, ह्याचं ट्रूथ टेबल बनवा असं सांगितलेलं होतं आणि हे आपण बनवलंय. पण त्याच्यावर आधारित आपण अजून एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. लास्ट एंट्री चेक करा. लास्ट एंट्रीमध्ये ऑल आर टेज, hence the given statement pattern is a tautology. Now say, let us see now second example. Second example, what is a second example? See, this second example consists 3 variable are also. P implies R, double implies R, and with in second bracket Q double implies with P is a contingency. आता बघा टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅक्शन, कॉन्टिंजन्सी हे सगळे प्रकार करण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबलच बनवता यायला पाहिजे. मी हे एकमेव एक्झाम्पल असं केलंय. आपण पहिल्यांदा बघतो की ह्याच्यामध्ये 3 अक्षर आहेत. त्यावर ट्रूथ टेबल करताना जरा काळजीपूर्वक की ट्रूथ टेबल बनवताना नंबर ऑफ रोज काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तर 2n. इथं अक्षर बघा पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. 3 अक्षर आहेत त्यामुळे 2 to 3 2 into 2 into 2 2 to the 4 to the 8 रोज आपल्याला 8 काढाव्या लागणार आहेत. आता त्यासाठी बघा रोज आपल्याला 8 लागणार आहे. मग आपण काय करूया, प्रथम पी इथं घेऊया, नंतर इथं क्यू घेऊया. पी साठी होणार आहे, क्यू साठी होणार आहे, इथं आर साठी करावे लागतील. ओके, 3 स्टेटमेंट तयार झाली. नंतर काय करा, निगेशन पी आहे का चेक करा. इथं निगेशन पी कुठेही नाही. निगेशन क्यू
कुठेही नाही. निगेशन आर नाही, राहू द्या. मग अशा पहिली ब्रॅकेट तयार करा. काय पहिली ब्रॅकेट? पी डबल इम्प्लाइज विथ आर. नंतर काय करा? दुसरी ब्रॅकेट तयार करा. इथं सेकंड ब्रॅकेट क्यू डबल इम्प्लाइज विथ पी. आणि मग नंतर हे सगळं मिळून असणारे ब्रॅकेट. आता मला सांगा, ह्याची जागा तोपर्यंत आपला एक्झामचा जो पेपर जे साईज असते त्यामध्ये एवढे वर्टिकल कॉलम बसतच नाहीत. अशा वेळेस मी मग सांगितलं टेक्निक वापरूया. इथं 1 2 3 4 5 हे असे नंबर्स द्यायचे आणि मग शेवटचा जो नंबर आहे याला 6 नंबर देऊया. आता 6 नंबरमध्ये काय? ही सगळी ब्रॅकेट कुठं म्हणलं? इथं 4 नंबर देऊया. अँड विथ ह्या सगळ्या ब्रॅकेटला नंबर दिलेला आहे 5. आता बघा, हे सगळं एवढं मोठं कन्स्ट्रक्शन एवढ्यात बसलंच नसतं किंवा कॉलमची साईज मोठी वाढवावी लागली असती. हे नंबर छोटे असल्यामुळे कमी जागेत हे बसू शकतं. आता इथं काय आहे? नंबर ऑफ रोज किती आहेत? 8. नंबर ऑफ रोज म्हणजे 3 ज्या स्टेटमेंट असतात पी क्यू आणि आर, 3 स्टेटमेंट असताना शक्यतो त्याच्यामध्ये बघा 8 का? समजा 3 स्टेटमेंट घेतलं, पहिलं स्टेटमेंट घेतलं, दुसरं स्टेटमेंट घेतलं, तिसरं स्टेटमेंट केलं, कदाचित तिन्ही ट्रू असू शकतात. 3 वेळा टी, नंतर हे 2 वेळा टी, ट्रू ट्रू फॉल्स, तिसरं पहिलं ट्रू 2 वेळा फॉल्स. अशा रीतीने हे सगळ्या पॉसिबिलिटी चेक केल्या आणि शेवटची पॉसिबिलिटी येऊ शकते फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. हे सगळे 8 टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटी आहेत. त्यामुळे आपण काय करूया? इथं नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि लास्ट हिअर 8. अशा रीतीने आपल्याला 8 प्रकारचे हे तयार करावे लागतील. 4 वेळा टी घ्यायचं, टी 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 आणि 4 वेळा एफ. बघा, हे अति महत्वाचं आहे. 2 स्टेटमेंट असताना 2 वेळा टी 2 वेळा एफ. 3 स्टेटमेंट आहे म्हणून एवढं करावं लागतं. हे आपण पहिल्यांदा मोठं एक्झाम्पल घेतोय. इथून पुढं तुम्हाला रूल माहिती आहे. 2 वेळा टी 2 वेळा एफ, पुन्हा 2 वेळा टी 2 वेळा एफ. आणि नंतर थर्ड स्टेटमेंट आपल्या रूलनुसार टी एफ टी एफ टी एफ टी अँड एफ. आता पुढचा कॉलम चेक करा. 4th नंबरचा कॉलम कसा तयार झालाय? पी मुळे मी काय करतो? इथं टिक करतो. आर मुळे इथं टिक करतो. आणि दोन्हीच्या मध्ये डबल इम्प्लाइज. आता मला सांगा, डबल इम्प्लाइजचा रूल काय? हे बघा, पी डबल इम्प्लाइज क्यू. डबल इम्प्लाइजचा रूल काय? 2 वेळा टी असताना टी. काय रूल आहे बघा, मी इथं लिहितो. 2 वेळा टी किंवा 2 वेळा एफ असताना टी, असा तो रूल आहे. बाकी सगळ्या ठिकाणी ट्रू म्हटलं पाहिजे, अदरवाइज एफ. आता बघा, मी काय करतोय? पी, एक बोट पी वरती ठेवूया, दुसरं आर तिसऱ्या कॉलमवरती, असं वर्टिकल या. 2 वेळा टी दिसतंच इथं. 2 वेळा टी आहे ना, सो टी. 2 वेळा टी आहे का इथं? नाही. इथं आहे, सो राईट टी. इथं आहे का? नाही. इथं 2 वेळा टी नाही. इथं 2 वेळा टी नसलं तरी 2 वेळा एफ आहे म्हणजे टी. इथं 2 वेळा टी आहे का? नाही. 2 वेळा एफ आहे का? नाही. शेवटी बघा 2 वेळा एफ आहे, इट इज टी. आणि अशा रीतीने या रूलनुसार आपण सगळे टी बसले. बाकीच्या राहिलेल्या एंट्रीज आहेत त्या एफ न भरून घ्या. एफ 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 आणि एफ. दस वी हॅव कन्स्ट्रक्ट कॉलम नंबर 4. याच पद्धतीनं कॉलम नंबर 5 कडे जाऊया. कॉलम नंबर 5 काय सांगते बघा? क्यू. मी क्यूच्या ठिकाणी अशी टिक करतो. नंतर पी पहिल्या ठिकाणी अशी टिक करतो. आणि या दोन्ही मध्ये काय? डबल इम्प्लाइज म्हणजे पुन्हा रूल तोच. 2 वेळा टी आहे, सो टी. इथं 2 वेळा टी आहे, सो टी. इथं 2 वेळा टी नाहीये, 2 वेळा टी नाहीये, 2 वेळा टी नाही, 2 वेळा टी नाही. इथं 2 वेळा एफ आहे, इट इज टी. इथं 2 वेळा एफ आहे, इट इज टी. आणि बाकी म्हणजे हाच रूल पुन्हा वापरला गेला कारण डबल इम्प्लाइज आहे म्हणून. आता काय करूया? आता आपला हा जो रूल आहे या सगळ्यामध्ये आपण डबल इम्प्लाइज आहे. डबल इम्प्लाइजचा रूल बघा बरं. पी डबल इम्प्लाइज क्यू. 2 वेळा टी असताना टी आणि 2 वेळा एफ. इथं बाय मिस्टेक टी झाले तर आपण इथे एफ करूया. हां,
2 वेळा एफ असताना टी असा डबल इम्प्लायचा रूल आहे. आता इथं चेक करत आलेलो आहे आपण इथपर्यंत. 2 वेळा टी असताना टी, 2 वेळा इथं नाहीच आहे, इथं या पी आणि क्यूच्या 2 वेळा टी आहे, इथं आहे, इथं 2 वेळा टी नाही, इथं नाही आहे, इथं नाही, इथं नाही, इथं बघा बरं 2 वेळा एफ आहे, सो टी, इथं 2 वेळा एफ आहे टी, आणि बाकी सगळ्या एंट्री आहेत ती काय करूया आपण एफ न भरूया. ओके, आता काय करूया, लास्ट कॉलम ऑब्झर्व करा बरं. कॉलम नंबर 4 मी काय करतो, हे टिक इथं करतो, कॉलम नंबर 4 ला टिक करतो, आणि कॉलम नंबर 5 याला टिक करतो. आता हे जे दोन दिसतंय दोन्हीच्या मध्ये काय अँड. आता आपण अँडचा रिझल्ट बघूया. अँडचा रिझल्ट पी अँड क्यू काय 2 वेळा टी असेल तर टी, टी अँड टी रिझल्ट इज टी, अदरवाइज व्हॉट एफ. चेक करा. आता मी काय करतो 4 नंबर वरती एक बोट ठेवतो, 5 नंबर वरती आणि व्हर्टिकली या 2 वेळा टी आहे, सो राईट टी. 2 वेळा टी इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं शेवटी आहे बघा, इट इज टी. आणि बाकी सगळ्या ठिकाणी एफ लिहून टाका. आणि अशा रीतीनं thus we have construct all the truth table of the given statement pattern. Now see, just observe the last column of the truth table. We observe that all the entries are not as all T or not all F, but just combination. All are F, here TT. It is not neither tautology not contradiction, hence it is called contingency. अशा रीतीनं हे ट्रूथ टेबल आपण बनवलेलं आहे. कुणाचं हे एक्झाम्पल नंबर 2चं. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 बघणार आहोत. शो दॅट इट इज अ टोटॉलॉजी. 3rd एक्झाम्पल आपण बघणार आहे की काय बघणार आहे आपल्याला. इथं लिहिलेलं पी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे, पी implies with Q or Q implies with P is a tautology. आता आपल्याला ह्या 2 वरचे जे एक्झाम्पलच्या आधारे एक आयडिया आली असेल. अक्षर 2 असली तर स्ट्रॅटेजी वेगळी, अक्षर 3 असले तर स्ट्रॅटेजी वेगळी. अक्षर किती आहेत चेक करा. आर आहे का याच्यामध्ये, नाही, 2 अक्षर म्हणजे इझी 1 आहे. आता काय करा, आपल्या पहिल्या रूलनुसार प्रथम पी काढा, नंतर क्यू, राईट. पी साठी आणि क्यू साठी व्हर्टिकल कॉलम आपण तयार केलेले आहेत. निगेशन पी आहे का चेक करा, इथं कुठंही नाही आहे. निगेशन क्यू कुठंही नाही, राहू द्या. मग पहिली ब्रॅकेट पी इम्प्लाइज विथ क्यू, नंतर दुसरी ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज विथ पी, आणि नंतर या दोन्ही मिळून असणारी ब्रॅकेट. आता इथं आपल्याला जागा शिल्लक आहे, तर त्यामुळे मी काय करतो 1 2 3 नंबर असू द्या. इथं नंबर 1 2 3 4, हिअर 5th अँड हिअर फर्स्ट ब्रॅकेट पी इम्प्लाइज विथ क्यू or with Q implies with P. आता टोटल नंबर ऑफ स्टेटमेंट आपल्याजवळ 2च आहेत, P आणि Q. त्यामुळे पॉसिबिलिटी अर्थातच 2 वेळा T 2 वेळा F. ओके, इथं PF PF हे तुम्हाला आता दोन्ही माहीत झालं. आता काय करतोय आपण, P implies with Q. P implies with Q आहे, मग P implies चा रूल माहिती आहे आपल्याला. P implies Q, T implies F असताना F, अदरवाइज काय असणार आहे T. चेक करा, इथं लिहिलंय P, त्यामुळे मी काय करतो एक इथं टिक करतो आणि इथं टिक करतो. व्हर्टिकली या रूल हा वापरा. TF असताना इथं TF आहे का, नाही, इथं TF आहे, हॅन्स इट इज F. इथं TF आहे का, तुम्ही मला इकडून इकडे दिसतंय की नाही, इकडूनच इकडे गेलं पाहिजे, 1 वे आहे. इम्प्लाइज फ्रॉम P टू अदर, TF नाहीये, इकडेही नाही. बाकी सगळ्या एंट्री
कशा पाहिजेत? ॲज अ टी पाहिजेत. आणि अशा रीतीनं कॉलम नंबर 3 तयार केलेला आहे. आता कॉलम नंबर 4 बघा. 4 काय सांगतायत? क्यू इम्प्लाइज विथ पी. म्हणजे पुन्हा क्यू आणि पी चालं, पण अप्लाय करताना करा हा ॲरो आहे क्यू पासून पी कडे गेला, इकडून इकडं, हा ॲरो इकडून असं दाखवूया. म्हणजे मी असं करतो, इथं दाखवतो इकडून इकडं. रूल काय? टी एफ असताना एफ. इकडं पहिल्यांदा टी एफ आहे का? नाही. टी एफ आहे का? नाही. इथं टी एफ दिसतंय, टी एफ असताना एफ. इथं आहे का? कुठंच नाही. बाकी सगळ्या ठिकाणी काय करा? टी. म्हणजे हाच रूल पुन्हा या कॉलमला वापरलेला आहे. नाव लास्ट पार्ट वर्टिकल कॉलम काय सांगतात बघा. 5 नंबरचा कॉलम पी इम्प्लाइज विथ क्यू म्हणजे कॉलम नंबर 3. क्यू इम्प्लाइज विथ कॉलम नंबर 4. आणि या दोन्ही कॉलमच्या मध्ये कनेक्टिव्ह कुठला आहे? लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. मला सांगा पी ऑर क्यू. ऑर आहे डिसजंक्शन आहे. काय कनेक्टिव्ह आहेत? टी ऑर टी, टी ऑर टी. रिझल्ट आता माहित असते. ह्याचे सगळ्याचे चारही पॉसिबिलिटी माहित आहेत. पण डिसजंक्शनचा रूल शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या नुसार 2 वेळा एफ असेल तर एफ, अदरवाईज काय असणार आहे? टी असणार आहे. तुम्हाला माहिती आहे. चेक करा. मी आता एक काय करणार आहे, हे पहिली ब्रॅकेट म्हणजे 3 वरती आहे, हे इथं आहे खाली. आता 2 वेळा एफ आहे का? नाही. इथं 2 वेळा एफ आहे का? नाही. इथं 2 वेळा एफ आहे का? नाही. इथं 2 वेळा एफ आहे का? नाही. जर 2 वेळा एफ असतं तर एफ लिहिलं असतं. बाकी नाही आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला काय लिहायला पाहिजे? टी लिहिलं पाहिजे. आणि हे सगळं लिहून झाल्यानंतर आपलं इथं ट्रूथ टेबल इथं कम्प्लीट झालेलं आहे. 10 कम्प्लीट आवर ट्रूथ टेबल. सो आता काय करा? जस्ट ऑब्झर्व द लास्ट एंट्रीज. लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्रीज कसे आहेत? ऑल आर एज अ कॅपिटल टी. हॅन्स द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी. हे खाली इथं स्टेटमेंट लिहिलं की अशा रीतीनं आपण हे 3राही पॉईंट कव्हर केलेला आहे. आत्ता जे एक्झाम्पल जे सगळ्यात टफ लेवलचे एक्झाम्पल आहे, अवघड लेवलचे एक्झाम्पल आहेत. आणि तुमच्या रेफरन्समध्ये अशाच प्रकारची कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असतात. तर कितीही जरी असलं तर आपला रूल जे सांगितले, टाईप सांगितले, तो टाईप अजिबात विसरू नका. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा भाग आपण बघणार आहे की तो निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हा प्रकार आपण बघणार आहे. पुढच्या प्रकाराचं नाव आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आपणाला आतापर्यंत एकूण 5 प्रकारची कंपाऊंड स्टेटमेंट माहिती आहेत. कुठला पहिला प्रकार आहे की कंजंक्शन. बघा कंजंक्शन म्हणजे पी अँड विथ क्यू, हे कंजंक्शन आहे. तर त्याचं आपल्याला काय बनवायचं आहे? निगेशन बनवायचं आहे. इथं म्हणतो मी निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. तर निगेशन ऑफ कंजंक्शन करायचा रूल बघा. तर मी पहिल्यांदा जो रूल लिहिलेला आहे तर असं करतो. निगेशन हे असं सिम्बॉलनं दाखवलं जातं आणि कंजंक्शन तुम्हाला माहितच आहे पी अँड क्यू. इथं पुढं काय रिझल्ट आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. नंबर 2 निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे निगेशनला हे सिम्बॉल आहे निगेशनचं. नंतर पी आर विथ क्यू, दोन्हीत फरक बघा. अँड आहे इथं ऑर आहे. थर्ड टाइप निगेशन ऑफ बोला इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा त्याला कंडिशनल सुद्धा म्हणतात. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे पी इम्प्लाइज विथ क्यू असं आहे. तर याचं उत्तर काय पुढे मी आपण बघणार आहे. इथं पुढे काय ते बघणार आहे. नंबर 4 निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. म्हणजेच काय तर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज विथ क्यू. याचा आन्सर आपला इथं पुढे आपल्याला बघायचं आहे. आणि 5वा जो प्रकार आहे
निगेशन ऑफ निगेशन. आता निगेशन आहे, हे निगेशन साइन, पुन्हा निगेशन ऑफ पी. आता ह्याचे जे रिझल्ट फक्त रिमेंबर करायचं आहेत आपल्याला. आता काय करूया, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. तर आता काय करायचं बघा, हे जे निगेशन आहे ते असं लिहायला पाहिजे. निगेशन अँडच्या ऐवजी इथं ऑर वापरा. इन्स्टेड ऑफ दिस अँड यूज हिअर ऑर. अँड निगेशन ऑफ क्यू. हे लक्षात ठेवण्याचं ट्रिक आहे. काय करा, हे डिस्ट्रीब्यूट करा. ह्याला डिस्ट्रीब्यूट करा. निगेशन पी इथं दिसतंय. अँडचं ऑर करा. हिअर अगेन निगेशन ऑफ क्यू. दिस इज अ रूल फॉर निगेशन ऑफ कंजंक्शन. आता निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजेच काय, याच पद्धतीनं सांगा. निगेशन ऑफ पी, ऑरचं अँड करा. निगेशन ऑफ क्यू. हा निगेशनचा दुसरा रूल तयार झालेला आहे. आणि हे जे दोन रूल आहेत याला म्हटलं जातं डी मॉर्गन्स लॉ. काय म्हणायचं त्याला, डी मॉर्गन्स लॉ. या दोन्ही रूलला डी मॉर्गन्स लॉ असं म्हटलं जातं. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, ह्याचं रिझल्ट असं बनवायचं की मी टेक्निक सांगतोय. हा ॲरो जो आहे पी पासून पुढे गेलाय, त्यामुळं पी ॲज इट इज, ही काय करा, ॲज इट इज लिहा. अँड विथ निगेशन ऑफ क्यू. आणि अशा रीतीने हा रूल झाला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. कसं लक्षात ठेवलंय बघा, इम्प्लाइज आहे त्याच्या बाहेर निगेशन आहे. पी ॲज इट इज, या ॲरोच्या ऐवजी अँड वापरा. आणि हा ॲरो कुठल्या बाजूला आहे, क्यूच्या बाजूला आहे, त्याचं निगेशन दाखवा. आता हे जे शेवटचा प्रकार आहे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन, तो यावर आधारित आहे. मी काय करतो बघा, समजा मी इथं हात ठेवला तर काय होणार आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज की, म्हणजे हा पहिला प्रकार आहे. मी काय करतो, पहिला प्रकार म्हणजे ही ब्रॅकेट आहे अशी लिहितो, पी अँड विथ निगेशन क्यू बघा. आणि इथं ऑर चिन्ह वापरूया. इथं मी आता इथं बोट ठेवा बरं, इकडून इकडे जाण्याचं आहे. इकडून इकडे जाणं म्हणजे हा ॲरो इकडून इकडे गेलाय, तर क्यू अँड विथ निगेशन पी. सगळ्यात अवघड असा पार्ट आहे, लक्षात ठेवा. कारण एक्झामला या पॉईंटमुळे कन्फ्युज मुलं होतात, कारण ह्याचं हे लक्षात कसं ठेवायचं हे कळत नाही. तर ही जास्त रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. पहिली ब्रॅकेट अशी आणि ही ब्रॅकेट फक्त अशी उलटी ठेवायची. इथं फक्त लिहिताना इथं पी क्यू, इथं क्यू पी, हे दोन टेक्निक लक्षात ठेवा. आणि दे आर जॉईन बाय ऑर. दिस इज अ निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. आणि लास्ट निगेशन ऑफ निगेशन इट इज पी बघा. निगेशन ऑफ निगेशन, याचा अर्थ निगेशन म्हणजे पहिलं नॉट, दुसरं नॉट, नको थोडक्यात, नॉट म्हणजे एस. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय, इट इज अ इन्क्लुझिव्ह रूल म्हटलं जातं याला, किंवा निगेशन ऑफ निगेशन याला फक्त पी मानलं जातं. आता हे रूल कसे तयार झाले, ह्याचे प्रूफ्स कसे आहेत, हे तुम्ही स्वतः विद्यार्थी मित्र प्रूव्ह करू शकता. तुम्हाला मी टेक्निक सांगितलेलंच आहे. आता कसं करायचं बघा, तुम्हाला हिंट देतो, तुमचं तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस म्हणून करू शकता. पहिला रूल बघा बरं, निगेशन ऑफ कंजंक्शन. यांनी काय सांगितलं, असा रूल आहे आणि ह्याचं आन्सर हे आहे. आणि दोन्हीच्या मध्ये कुठलं साइन आहे, इक्वल. यातून निघणारं मिनिंग आणि यातून निघणारं मिनिंग समान आहे, म्हणजे दे आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. आणि आपण एक्झाम्पल बघितले, हाऊ टू शो टू स्टेटमेंट्स आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. याचं सगळ्याचं ट्रुथ टेबल बनवा. ट्रुथ टेबल बनवल्यानंतर काही किती एखाद्या नंबरचा कॉलम आणि एखाद्या नंबरचा कॉलम दोन्हीकडे याचा कॉलमच्या एंट्रीज याच्या कॉलमची एंट्रीज समान असतील, हॅन्स दे आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. निगेशन ऑफ डिसजंक्शन, याचं असंच, याचं ट्रुथ टेबल बनवा. याचा पर्टिक्युलर कॉलम, याचा पर्टिक्युलर कॉलम, जे काही एंट्री येणार आहेत त्या इक्विव्हॅलन्स असतील, हॅन्स लॉजिकली इक्विव्हॅलन्स. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, यातून निघणाऱ्याचा मिनिंगचा अर्थ, याचं मिनिंग समान असतं आणि त्यामुळं हे ट्रुथ टेबलच्या आधारे आपण प्रूव्ह करू शकतो. हे जे लास्ट दिलंय हे सुद्धा ट्रुथ टेबलच्या आधारे करता येतं आणि हे सुद्धा ट्रुथ टेबलच्या आधारे आपल्याला करता येईल. आणि अशा रीतीने आपण हे जे रूल बघितले ते कशाशी आहेत, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. मोर एक्झाम्पल याच्यावर आधारित परीक्षेला विचारले जातात. पण हे जे निगेशन हे करायला दिले, ह्याचा फायदा काय, ह्याचं मी एक छोटंसं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला याचा उपयोग करता येईल. मी काय सांगतो बघा, ह्याचं एक्झाम्पल घेतो. 2 + 2 = 4 अँड
एक्स प्लस वाय इक्वल टू 10 असं मी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आता बघा बरं, हे जे सगळा प्रकार आहे याला पी म्हणूया, हा सगळा प्रकार आहे त्याला काय म्हणूया क्यू, आणि दोन्हीच्या मध्ये काय लिहिलं अँड, म्हणजे पी अँड क्यू. बघा पी अँड क्यू. मग एक्झामला असा प्रश्न असू शकतो 2 + 2 = 4 अँड एक्स प्लस वाय इक्वल टू, याचं निगेशन काय, तर तुम्हाला सगळ्यांना हा रोल माहित पाहिजे. याचं निगेशन काय, तर निगेशन, हे निगेशन डिस्ट्रीब्यूट करा, अँडचा ऑर करा, म्हणजे ह्याचं निगेशन या रूलनुसार काय होईल, मी इथं दाखवतो. बघा काय रूल आहे, निगेशन पी ऑर विथ निगेशन क्यू. म्हणजे पी म्हणजे इथं दिसतंय 2 + 2 नॉट इक्वल टू 4, इथं निगेशन दाखवायचं नॉट इक्वल टू 4 म्हणायचं. नंतर इथे काय वापरायचं रूल, ऑर वापरायचं. इथं बघा ऑर वापरलंय, ऑर लिहिलेलं आहे, आणि याचं सुद्धा निगेशन एक्स प्लस वाय नॉट इक्वल टू 10. आणि अशा रीतीनं ह्याचा उपयोग कुठं केला जातो, तर असे एक्झाम्पल परीक्षेला असतात. कुठलंही वाक्य इथं असू द्या, तुम्ही या पद्धतीनं तयार करू शकता. आता मी काय करतो, त्या जागेवर अजून एक एक्झाम्पल घेतो की जे निगेशन ऑफ कंजंक्शनचं असेल. हे पहा, सातारा इज इन महाराष्ट्र. महाराष्ट्र अँड आय एम युझिंग हिअर अँड म्हणजे कंजंक्शन आहे बरं का. अँड 2 + 2 = 4 म्हणजे पुन्हा हाच प्रकार आहे. तुम्हाला पी कुठला आहे लक्षात आलं, या सगळ्याला म्हणा पी, या सगळ्याला म्हणा क्यू. दे आर जॉईन बाय द वर्ड अँड, सो पी अँड क्यू, म्हणजे या सगळ्या पाचही प्रकारामध्ये हाच प्रकार वाटला पी अँड क्यू. तर याचं निगेशन बनवायचं आहे, याचं निगेशन बनवायचं. काय रूल आहे आपला, ह्या रूल बघा बरं, निगेशन डिस्ट्रीब्यूट करा, निगेशन ऑफ पी ऑर विथ निगेशन ऑफ क्यू. मग काय येईल सांगा बरं, इथं चेक करा. सातारा इज नॉट इन महाराष्ट्र ऑर 2 + 2 नॉट इक्वल टू 4. इथं ह्याच्या आधारे तयार करूया. सातारा इज नॉट इन महाराष्ट्र, कारण हे निगेशन बनवायचं आहे. ऑर इथं ऑर सांगितलंय म्हणून 2 + 2 नॉट इक्वल टू 4. आणि अशा रीतीनं हे निगेशन ऑफ कंजंक्शन आहे. जर इथं ऑर असतं, जर ऑर लिहिलं असतं तर हा दुसरा प्रकार तयार झाला, आणि दुसरा प्रकार तयार करत असताना बघा ऑर झालं, याचं निगेशन मला इथं फक्त अँड वापरायला पाहिजे. बघा इथं ऑरच्या ऐवजी अँड, बरोबर आहे. आता हे एक्झाम्पल तिसऱ्या प्रकारे सुद्धा बसवता येईल, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन मध्ये कसं असतं बघा, इफ सातारा इज इन महाराष्ट्र ऑरच्या ऐवजी देन, असं नवीन वाक्य तयार होईल. म्हणजे या नियमात आपण गेलो, इफ सातारा इज इन महाराष्ट्र देन 2 + 2 = 4. तर यातलं पी, इफ पासून देनचा पार्ट पी, नंतर याचा पार्ट हा क्यू तयार झालेला आहे, आणि त्याच्या या नियमानुसार तयार करा. बघा बरं, इथं जरी इफ जे असलं काय लिहिले बघा, पी अँड विथ, म्हणजे सातारा इज इन महाराष्ट्र, सातारा इज इन महाराष्ट्र, इथं लिहिलंय अँड, इथं अँड लिहिलंय, आणि क्यूचं निगेशन आहे इट इज नॉट इक्वल टू. अशा रीतीनं हा रूल तयार करायचा आहे. अशाच पद्धतीनं पुढचे 2 आपल्याला तयार करता येतील. तर विद्यार्थी मित्र, हा जो पार्ट आहे एक्झामसाठी प्रूव्ह करा म्हणून विचारते, हे रूल्स फक्त लक्षात ठेवा. हे टेक्निक मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण जे मोर एक्झाम्पल्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, ही जी एक्झाम्पल्स आहेत, कंडिशनल स्टेटमेंट एखादा असेल तर ते कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये कसं लिहायचं हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.